आज मी आमरसपुरी बनवणार आहे बिकॉज मम्मा मला दुपारी बोलत होती की मला असं आमरसपुरी खायचं मन होतं आहे. सो मी आज आमरसपुरी बनवणार आहे. ठीक आहे, मला नाही येत, बट हां, मम्मीला करताना खूप टाईम बघितलं आहे. सो मी आज ते ट्राय करणार आहे. मम्मीला बघत जे आली आहे ते फायनली मला येतं की नाही, लेट्स ट्राय करू आपण. सो मी इथे काही आंबे घेतलेले आहेत. सो आता मी आमरसपुरी बनवायला स्टार्ट करते आहे. परातीमध्ये पीठ मळायला नाही आवडत मला. असं एखादा डीप भांड्यामध्ये किंवा वाडग्यामध्येच पीठ मळायला आवडतं. तर मी घेतलं आहे. थोडंसं सॉफ्ट झालं. आता आपण ग्रीसिंग करूया, एक मॉइश्चरायझिंग करूया. ही आमची तेलाची पिशवी, झाकण आणि हे एक आय डोंट नो या स्पूनला कोणता स्पून बोलतात, म्हणजे टेबल स्पून, टी स्पून, स्पून. मी तर चमचा बोलते. एक चमचा टाकून बघूया पहिले. कळलं जास्त कुचूक झालं. आता पिठाला बिलकुल शाईन नाही, पण ऑइल लावल्यावर ह्याच्यावर शाईनी. मी विचार करते आज एक पुरी ओव्हनमध्ये करून बघते, फुटते का. असं पण दिदी गेल्यापासून ओव्हन असाच पडलेला पडीक आहे तो. त्याच्यामध्ये मी फक्त जेवण गरम करतो, बाकी काहीच नाही करत. खूप छान तरीकेने मळलं गेलं. लुक ॲट दी सॉफ्टनेस. आता आपण ह्याचे, मी चाहते की एक सेम पर्टिक्युलर शेपची पुरी बनवू. त्यामुळे मोठे मोठे राऊंड राऊंड करून बेलेन आणि देन चिपट चिपट करेन. अंड्यामध्येच डायरेक्ट आंबे खाचक खुचूक करून त्याच्यामध्ये मी भरेन. तर मी पहिले वॉश करून घेऊया. वॉश करून घेतला, त्याला कापून घेऊया. नाही, मी मम्मीला नेहमी आमरस असं हाताने असं कोचक कोचक करताना बघितलं, पण मी स्मार्ट होताना मी मिक्सरमध्ये बनवणार आहे. मी इंस्टाला असं बघितलं नाही, त्याची फक्त साल काढून टाकतात लोक आणि पुन्हा आंब्याच्या कटकट करतात आणि देन मिक्सीला वाटतात. मी आता एकदा तसंच करणार आहे. आंब्याची काही साल घेऊन करणार मी. जर चांगलाच झाला तर गॉड नोज होऊ शकतो. लहानपणी मस्ती केल्यावर पप्पा अशीच चांबडी उधळायची. सो एकदा मी विचार करते हात धुवून घेते. तो बच्चानी ना, म्हणजे नॉर्मली आपण आंबा म्हणजे कट करतो या चाकूनी तर कसं स्मेल येतो, आपण ह्याने कांदा बिंदा कापतो. तो बच्चाने ह्याच्यासाठी, म्हणजे माझ्या भावाने फ्रूट चाकू आणलेला जो की असं काही दिसतो. मी ह्याने आता कापायचं ट्राय करते. ओ माय गॉड, भाई सही आहे. सी किती इझिली कट होतंय. पहिले मला वाटलेलं अरे फ्रूट चाकू काय असतो. सही आहे ब्रो, सही आहे.
असा काही हा आंब्याचा पील ऑफ मी काढून घेतला, इथे ठेवला. एक छिलके आणि ही कुळी आहे. सो आता ह्याच्यामध्ये मी ब्लेंड करणार आहे. सो त्या ज्या पुऱ्या होतो त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी फायनली आंब्याच रेडी झाला आहे बघू शकतो. फायनली आमरस झालेला आहे. आपण ठेवणार आहोत आता फ्रीजमध्ये. पुरीसाठी तेल तेल ठेवलेलं आहे. पूर्ण सो मी फायनली मोठं रोटी वेलून मला ह्याच्यापेक्षा मोठी वाटी नाही आहे घरात, तर मी ही वाटी घेतली आहे. त्याने मी आता पिठं खुचक करणार आहे. सो आता मी गोल नाही येते फायनली सगळ्या पुरी कंप्लीट झाल्यात आणि मला एवढं गरम झालं लिटरली. आता मी पुऱ्या इथे जे आहेत ते बनवून ठेवल्या, थोड्याच बनवल्या. तेल गरम झालं, टिश्यूवर काढणार, फक्त तळणार आणि इथे ठेवणार. सो लेट्स सी. सो फायनली मी सगळ्या पुऱ्या तळायला स्टार्ट केलेल्या आणि सगळ्या पुऱ्या फुगत होत्या. हो, हा फास्ट फॉरवर्डवाला व्हिडिओ पण ह्याच्या मागे माझा खून पसीना एक झाला. नॉट खून, पसीना फक्त. सो खूप साऱ्या पुऱ्या मी भाजून घेतल्या फटफट आणि सगळ्या पुऱ्या लकीली माझ्या फुगल्या पण होत्या, तर मला खूप बेटर वाटत होतं. खुशी के आसू गाईज. मी एवढा पुरा बनवला आहे आणि सगळं फुललेलं आहे. प्रकारे कडक झाली, आरी मिलेगी असं सीन आहे. अँड मला एवढं गरम झालं. टाइम फुलका ट्राय करते अँड सी गाईज, इट्स अ फुललेला. ओ माय गॉड, फायनली आय मेड दिस. सो आमरस, पुरी आणि फुलके माझे बनवून झालेले आहेत. तर मी आमरसमध्ये मम्मा ॲज युजल मम्मीला मी बघत आली किती नेहमी मिरची पावडर टाकते. बाई एवढा घाम गाळून फायनली आमरस पुरी बनलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते कसे दिसतात. असं काही ही माझी आमरस पुरीची प्लेट आहे, सी फायनली रेडी झाली आहे. सो माझी आमरस पुरीची प्लेट रेडी झाली आहे आणि लिटरली घाम गळतोय. अँड सी ये पसीने की मेहनत. आय होप सो मम्मा खुश होईल. सो मम्माला मी हे दाखवणार, मम्मालाही अशीच प्लेट मी देणार आहे, मम्माचं रिॲक्शन पण घेणार आहे. सो या लेट्स सी मॉम्स रिॲक्शन. मी तुझ्यासाठी काय केलं? अरे पूर्ण बघ यार. ओ माय गॉड, आमरस ये आवडला? छान आहे.